दुसऱ्या दिवशी अर्पिता उठली. तिने स्वतः विश्वासरावांच्या खोलीत जाऊन लग्नाला होकार कळवला. विश्वासराव सुद्धा मुलीने स्वतःहून होकार दिलेला पाहून खूप आनंदित झाले होते. त्याने लगेचच स्थळे पाहायला सुरुवात केली. आता पुढे आज सकाळपासून घरात धांदल उडाली होती. आज सकाळी अर्पिताला पाहायला स्थळ येणार होते. सकाळपासून घरात तयारी चालू होती. शालिनी अर्पिताला तयार करत होती. तयार करता करता टोमणे मारत तिने अर्पिताला नकोसे करून सोडले होते. अर्पिता निळ्या रंगाची तलम साडी नेसून तयार झाली होती. गळ्यात नाजूकसा हार आणि कपाळाला छोटी लाल टिकली. एवढाच काय तो साजे शृंगार. अपार कष्टाने रोखून ठेवलेल्या अश्रूंनी डोळ्याच्या कडा मात्र पाणावलेल्याच होत्या. 10:15च्या सुमाराला पाहुणे आले. चांगली उच्चभू मंडळी होती. आई वडील, मुलगा आणि सोबत 10-12 वर्षांची मुलगी. मुलाची माहिती जाणून घेत असताना कळलं की त्याचंही पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगीही होती. हे कळताच विश्वासराव भडकले. पण शालिनी आणि सोहमनेच समजावले, अर्पिताचेही दुसरेच लग्न आहे. मग काय हरकत आहे? बाबांनी अर्पिताकडे पाहत तिला विचारले, तुझे काय मत आहे बेटा? तुला पसंत आहे का? विश्वासराव. अर्पिताच्या ओठांवर नकार आला होता. पण तितक्यातच तिला कालचे शालिनीचे बोल आठवले आणि पुढचा मागचा न विचार करता तिने मानेनेच होकार दिला. यज्ञेशसोबत पुढच्या आठवड्यात तिचे लग्न ठरले होते. यज्ञेशसुद्धा सोहमसोबत कामाला होता. त्यामुळे अर्पिताच्या आधीच्या लग्नाबद्दलही त्याला सर्व माहिती होती. लग्नाला आदल्या दिवशी अर्पिता घरातून बाहेर पडली व घराजवळील देवीच्या देवळात गेली. आई, मागच्या वेळेस जे झालं ते विसरून माझा संसार नव्याने सुखाने थाटला जावा असा आशीर्वाद दे. एक वेळ माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल. यज्ञेशला काहीही होऊ देऊ नको. अर्पिता. दुसऱ्या दिवशी अर्पिताचं लग्न झालं आणि ती तिच्या नव्या सासरी आली. संसार म्हणजे केवढं 3 BHKचा फ्लॅट होता. यज्ञेशने अर्पिताला स्वरूपाच्या रूममध्ये झोपायला सांगितले. अर्पिता ते ऐकून अवाकच झाली. यज्ञेशची आईवडिलांनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण केवळ आईबाबा सतत आजारी आणि स्वरूपाची काळजी घ्यायला कोणी नाही म्हणून लग्न केल्याचे स्पष्ट करून यज्ञेश आपल्या खोलीत निघून गेला. अर्पिताची स्वप्ने फुलण्याआधीच कोमजलेली होती. तरी हसरा चेहरा ठेवून ती स्वरूपाच्या खोलीत गेली. लग्नाची नवीन स्वप्ने पाहण्याचा आपला अधिकार नाही हे स्वतःच्या मनाला तिने समजावले होते. दुसऱ्या दिवशीपासून अर्पिताचा दिनक्रम सुरू झाला होता. ती पूर्णतः सासू सासऱ्यांची सेवा आणि स्वरूपाची काळजी यातच व्यस्त राहू लागली. सासू सासऱ्यांच्या छोट्या छोट्या सवयी, त्यांच्या औषधाच्या वेळा यापासून ते स्वरूपाचा अभ्यास, आवडीनिवडी इथपर्यंत सर्व तिने मनापासून शिकून घेतलं. यज्ञेशच्या नकळत त्याच्या आवडीनिवडीही ती जपत होती. एकदा दुपारच्या वेळेस तिने सासू सासरे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते तेव्हा अचानक फ्लॅटची बेल वाजली. अर्पिताने पुढे होऊन दार उघडले. समोरची माणसे पाहून ती अवाक झाली. ते कमलेशचे आई बाबा होते. या सारे परक्यासारखे बाहेर का उभे? घरात या. मोहन अर्पिताच्या सासऱ्याने त्यांना आत बोलावले. अर्पिता त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून निघून गेली. ते अत्यंत जुने मित्र असल्याने त्यांच्यात मनसोक्त गप्पा चालू होत्या. अर्पिता सर्वांसाठी चहा घेऊन बाहेर आली. सुधाकर, ही आमची सून अर्पिता. महिन्याभरापूर्वीच लग्न झालं. मोहन ठीक आहे. सुधाकरची तिच्याबद्दलची नाराजी पाहून मोहन काहीसे शासक झाले. अर्पिता आत गेल्यावर त्यांनी सुधाकरला विचारले, काय झालं सुधाकर? तू अशी प्रतिक्रिया का दिलीस? मोहन, मित्रा, तू मित्र आहेस म्हणून सांगतो. तू या विषवल्लीशी यज्ञेशचं लग्न लावलंस हे चांगलं नाही झालं. ही माझ्या घरात आली होती लग्न करून, माझ्या कुळाचा नाश करून गेली. आता यज्ञेशचं काही बरं वाईट होऊ नये म्हणजे झालं. सुधाकर, म्हणजे अर्पिताचं पहिलं लग्न कमलेश सोबत? मोहन आणि मधुरा त्या धक्क्यातून सावरले नव्हते. बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर सुधाकर आणि त्यांची पत्नी घरी निघून गेले. त्यांचे बोलणे अर्पिताने आतून ऐकले होते. ती स्पुंदून रडत होती. थोड्या वेळाने स्वतःला सावरत ती परत कामाला लागली. मधुरा मात्र आता सतत तिला शासक नजरेने पाहत होती. संध्याकाळी स्वरूपा घरी आली. मम्मा, मला कॉफी देशील का प्लीज? स्वरूपा, हो सोन्या, आणते हं. अर्पिता. मधुरा मात्र आज दिवसभर तिच्या मागून फिरत होती.
संशयाचं भूत तिच्या डोक्यावर स्वार झालं होतं. रात्री योगेश खूप लेट घरी आला. मधुराने त्याला हट्टाने स्वतःजवळ बसवलं व त्याला दुपारचं सर्व सांगितलं. पाहूनंतर म्हणून त्यानेही ते टाळलं, पण सर्वांच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं. अर्पिताच्याही नशिबात जणू शापित आयुष्य होतं. दुसऱ्या दिवशी स्वरूपा तापाने फणफणली. तिचा ताप काही केल्या उतरेना. ताप हळूहळू तिच्या डोक्यात चढत होता. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. अर्पिताचं मन स्वरूपाजवळ जाण्यास बेचैन होत होतं, पण तिला कोणी जाऊ देत नाही. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांनी स्वरूपा कोमात गेल्याचे सांगितले. तिला कधी शुद्ध येईल हे काही निश्चित नसल्याचे सांगितले. ते पाहून मधुराचा पारा सुटला. ती अर्पिताला फरफडत घरी घेऊन आली व तिला घालून पाडून बोलायला लागली. सुधाकर दादा म्हणत होते तेच खरं निघाले. विषवल्ली आहेस तू, शापित आहेस. एका घराचा नाश करून आता माझ्या घराचा नाश करायला आली आहेस. मी हे होऊ देणार नाही. माझ्या स्वराला काही झालं ना तर मी जीव घेईन तुझा. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो मधुरा. अर्पिताचे डोळे पाणावले होते. तिने शेवटची आशा म्हणून योगेशकडे पाहिली, पण त्यानेही मधुराच्या बोलण्याला समर्थन दिले. पुन्हा एकदा अर्पिता घरी आली. काही दिवसांनी योगेशने अर्पिताला डिओचे पेपर पाठवले. अर्पितानेही आता आपले शापित आयुष्य स्वीकारले होते. सोहम आणि शालिनी मात्र अर्पिताला घरात पाहून नाखुश होते. शालिनीही आता गर्भवती होती. तिला आपल्यावर आणि आपल्या बाळावर तिची विषारी सावली नको होती. अर्पिता घरात आली तेव्हा तिची आई उमाही हिवतापाने आजारी होती. अर्पिता घरी आल्यावर 2-3 दिवसातच तिच्या आईचा मृत्यू झाला. शालिनींनी याचेही खापर अर्पिताच्या माथ्यावर फोडलं. दूरदूरचे नातेवाईक सगळे सोयरे आले होते. त्यांच्यासमोर अर्पिताचा अपमान केला की निदान शर्मेने तरी ती या घरातून निघून जाईल अशी अपेक्षा शालिनीला होती. हो, अगदी खरं सांगते हो तुम्हाला, शापित आयुष्य घेऊनच जन्माला आली आहे. जणू हिच्या जन्मानंतर हिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचं काही ना काही अघटित घडलंय. पहिले नवऱ्याचा मृत्यू, मग दुसऱ्या लग्नानंतर दुसऱ्या नवऱ्याची मुलगी ही कोमात गेली आणि आता आई. चांगल्या भरल्या घराला उतळती कळा लावली हो हिने. शालिनी डोळे पुसत म्हणत होती. सगळी मंडळी शासक नजरेने अर्पिताकडे पाहू लागले. आपली चूक नाही हे माहीत असतानाही अर्पिताची नजर खाली झुकली. आता मात्र विश्वासरावांचा संयम संपला. गप्प बस शालिनी, माझ्या सोन्यासारख्या मुलीची काहीही चूक नाही त्यात, आणि तिच्या जन्मापासून उमा तिच्या सोबतच आहे. तिला तेव्हा मृत्यू नाही आला ना, मग आता आला. त्याला कारणीभूत माझी मुलगी कशी आहे? उलट तू आल्यापासून हे चालू झालंय किंवा तुझ्या पायगुणामुळेच माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला असं मी म्हटलं तर कसं वाटेल तुला? सोहम, तुलाही लाज वाटत नाही आपल्या बहिणीबद्दल ऐकून घ्यायला? खूप झालं आता, खूप छळ केलास तुम्ही माझ्या सोनपरीचा. ताबडतोब गाशा गुंडाळून चालते वा माझ्या घरातून, आणि राहायचं असेल तर तिच्या आज्ञेतच राहायचं. आता चल बाळा अर्पिता. विश्वासराव अर्पिताला घेऊन आता निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनी आणि सोहम घराबाहेर पडले. आलेले नातेवाईकही निघून गेले. आता घरात विश्वासराव व अर्पिता दोघेच होते. विश्वासरावांच्या ओळखीने अर्पिताला जवळच्याच महिला आश्रमात नोकरी लागली. ती तिथल्या मुलींना शिकवू लागली. एके दिवशी धावतच घरी येत अर्पिताने विश्वासरावांना हाक मारायला सुरुवात केली. बाबा बाबा. अर्पिता, अगं हो बाळा, काय झालं? विश्वासराव. पुढे काय झालं असेल ते नेक्स्ट पार्टमध्ये पाहू.